या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. श्री सिद्धेश्वर मंदिर तलावामध्ये अलीकडेच मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत महापौर विनायक कोंड्याल आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तसंच सिद्धेश्वर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तलावातील पाण्याची स्थिती, मृत मासे, स्वच्छता उपाययोजना आदी तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेकडून पुढील उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यात येणार आहेत. पाण्याचे नमुने संकलन आणि प्रयोगशाळा तपासणी करणार असून तलावातील विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले असून ते सखोल तांत्रिक आणि रासायनिक विश्लेषणासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती अतिरिक्त कार्यवाही करण्यात येणार आहे. एअरेटर कारंज सुरू करण्यात आलंय. पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं तातडीनं 8 एअरेटर कारंजे सुरू करण्यात आले. या माध्यमातून पाण्यात हवा मिसळून विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी, सेंद्रिय घटकांचं विघटन वेगानं करण्यासाठी आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी बायो रेमिडिएशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की सिद्धेश्वर तलाव हे सोलापूर शहराचं श्रद्धास्थान आणि नैसर्गिक वैभव आहे. तलावातील जलचरांचं संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं की तलावातील पाण्याची गुणवत्ता सातत्यानं तपासली जाईल. आवश्यक असल्यास अतिरिक्त एअरेशन यंत्रणा आणि इतर तांत्रिक उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांनी तलाव परिसरात कचरा टाकू नये आणि प्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करावं. तलावाचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. यावेळी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान विभागाचे स्वप्नील सोलंकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, वॉटर सेफ्टी सल्लागार भारत सरकार भूषण देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.